नमस्कार, विजयदीप न्यूज मध्ये आपले स्वागत। धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा। 6 ऑगस्ट सकाळी 6 चे उजनी अपडेट। उजनीच्या वरील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने वरील धरणामधून सोडले जाणारे पाणी काही धरणामधून बंद तर काही धरणामधून कमी करण्यात आले। परिणामी उजनी दौंड येथून येणाऱ्या विसर्गात झपाट्याने घट होऊ लागली। सोमवार 5 ऑगस्ट सायंकाळी 6 च्या तुलनेत आज मंगळवार 6 ऑगस्ट सकाळी 6 वाजता दौंडचा विसर्ग 88,995 क्युसेक्सने घटला। उजनीतून भीमा नदी पात्रात सोडण्यात येत असलेला विसर्ग 1,26,600 क्युसेकवर स्थिर आहे। नीरा खोऱ्यात पावसाचा जोर कमी झाला। खोऱ्यातील धरणात येणारी पाण्याची आवक कमी झाली। वीर धरणात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्याने वीर मधून नीरा नदीत सोडण्यात येत असलेले पाणी कमी करण्यात येत असून सकाळी 6 च्या अहवालानुसार वीर मधून 15,261 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जाते। नीरा नदीतील पाणी पातळी कमी होऊ लागल्याने तसेच उजनीत दौंड येथून येणारी पाण्याची आवक घटत असल्याने उजनीतून देखील भीमेत सोडला जाणारा विसर्ग कमी केला जाऊ शकतो। परिणामी भीमा नदीकाठी असणाऱ्या गावांना काही अंशी पुराच्या पाण्यापासून दिलासा मिळण्यास मदत होईल। 6 ऑगस्ट सकाळी 6 च्या आकडेवारीनुसार उजनीत एकूण पाणीसाठा 121.20 टीएमसी, त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 57.54 टीएमसी असून धरण टक्केवारी 107.40% झाली। दौंड येथून उजनीत प्रत्यक्षात 1,16,506 क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे। उजनी मधून सीना-माडा उपसा सिंचन योजनेसाठी 105 क्युसेक, दहेगाव उपसा सिंचन 100 क्युसेक, भीमा सीना जोड कालवा 900 क्युसेक, मुख्य कालव्यात 500 क्युसेक, वीज निर्मिती 1600 क्युसेक तर धरण सांडव्यातून 1,25,000 क्युसेक अशा प्रकारे पाणी सोडले जात आहे।